डीमार्ट चौकी ते विजापूर रोड दरम्यान 30 मीटर रुंदीच्या रस्त्यासाठी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करत अडथळे दूर केले। पुढील कामांना आता गती मिळणार आहे। डीमार्ट चौक ते विजापूर रोड पर्यंत 30 मीटरचा रस्ता होणार आहे। नगर अभियंता विभागाने अतिक्रमण काढण्यासाठी सांगितल्यानंतर अतिक्रमण प्रतिबंधक विभागाच्या वतीने बुधवारी या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात आली। यावेळी साहेब, आमच्या हातावर पोट आहे, तुम्ही खोके नका काढू, आम्ही काढून घेतो अशी विनवणी तरुणाने केली। यावर अतिक्रमण प्रतिबंधक विभाग प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी 1 तासाची मुदत दिली। या मुदतीत 10 जणांनी आपापली खोके काढून घेतले। ज्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढले नाही असे 5 खोके आणि 5 शेड महापालिकेने जमीनदोस्त केले, तर 2 चारचाकी गाड्या जप्त केल्या। हा वाहतुकीचा रस्ता असल्यामुळे बघ्याची मोठी गर्दी झाली होती। नगर अभियंता विभागाच्या वतीने डीमार्ट चौक ते विजापूर रोड पर्यंत 10 मीटरचा रस्ता आहे, मात्र हा रस्ता 30 मीटरचा होणार आहे। त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले अतिक्रमण काढणे आवश्यक आहे। त्यानुसार नगर अभियंता विभागाने अतिक्रमण प्रतिबंधक विभागासोबत पत्रव्यवहार केला। 8 दिवसांपूर्वी अतिक्रमण विभागाने या ठिकाणी येऊन सूचना केल्या। अतिक्रमण सर्वांनी स्वतःहून काढून घ्यावे, अन्यथा जमीनदोस्त करू असा इशारा देण्यात आला होता। मात्र एकाही खोके मालकांनी अतिक्रमण काढून घेतले नव्हते। अखेर 22 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कारवाईला सुरुवात झाली। डीमार्ट चौक ते जोशी पेट्रोल पंपापर्यंत कारवाई करण्यात आली।